माझा मित्र मुकेश दादा त्याचंही घर आहे. आपण बी फ्रँकी माणूस या आपल्या खायला बी तसंच पाहिजे. मजा आली बा. इथे एक पदार्थ मिळतो मोमो. मोमो बरं झालं तू भेटल्यामुळे ही तरी मिळालं माझी. छान मजा आली. मुंबई सारख्या गर्दीच्या ठिकाणी एवढं खुल्लं पटांगण मिळणं कसं शक्य आहे तर केवळ आणि केवळ ह्या समुद्रामुळं. क्षितिजापर्यंत पाणीच पाणी आणि लोकांना इथं एकांत आणि शांतता पाहिजे तेवढी मिळते बरं का. खरंच आल्याचं समाधान झालं. माझा मित्र मुकेश दादा त्याचंही घर आहे. आता नाही गेलो पण तो लय वरडन. क्या बात कर रहे? त्याला सॉरी म्हणून सांगतो फोन करून. जातो आता. काय गरज आहे चायना बघायची. केव्हा तरी टीव्ही चायनाची प्रगती दाखवतात. आपल्या इथे एवढ्या जवळ मुंबईमध्ये इतकं प्रगत तंत्रज्ञान करून पूल उभं केल्यात. आपण ज्या जागेमध्ये उभा राहिलेलो आहे ह्या जागेला म्हणतात छत्रपती शिवाजी पार्क. क्रिकेट क्षेत्रातले द्रोणाचार्य जे आहेत आचरेकर सर त्या सरांनी ह्याच ग्राउंडवरती अनेक नामवंत क्रिकेटर बनवले. तसं हे 28 एकराचं पार्क आहे. या पार्कामध्ये अनेक सभा झाल्या. बाळासाहेब ठाकरेंच्या अनेक सभा झाल्या. दादर हे माझ्या दृष्टीने फार नवीन आहे. इथला परिसर इथली खाण्याची ठिकाणं मला माहीत नाही. त्यासाठी एक मित्र बोलवून घेतलाय मी. तो आला की आपण सगळी आपली खाऊची ठिकाणं शोधून घ्यायच्या. राम राम अण्णा. अरे वा 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 आरजे म्हणलं भेटतोय का नाही. वा वा आनंद भेटतोय झाला का नाही बाबा. म्हणजे कसं भेटणारच. आता कसं आहे मुंबईला मी नवीन आहे बरोबर. त्याच्यामुळं दादर परिसरातलं तुला खात्री हो कुठलं मोक्याच्या ठिकाणी हो खाण्याचं दाखवायचं. नक्की हे बघा हे त्याच्यामुळेच झालेलं आहे. आपला छंद आहे, त्याच्यामुळे नाही होत. हे निमित्त आहे खाण्याने काय होत नसतं. अच्छा. आता माझं वय झालं म्हणून असं आहे मी. हा. तुझ्या वयाचा आस्तापासून खाण्याचा छंद आहे मला. बेस्ट आहे. 70 वर्ष झालं खातोच आहे मी. पण आता मला माझ्या चाहत्या वर्गाला हा चांगलं खाण्याचे ठिकाण दाखवायचे ती दाखव. जबाबदारी तुझी. दाखवले. ठीक आहे चल. शब्द पडून नाही देणार अण्णा. मुंबईकर आहे. ओके. बरं मला एक सांग हा. आपला महाराष्ट्र म्हणजे वडापावला प्रसिद्ध आहे. बरोबर. पण काय होते थोड्याफार फरकाने वडापाव सारखाच असतो. पण आता दादरला आलो म्हणून विशेष वडापाव दाखव मला. आता मुंबई म्हटलं हो की मुंबईकरांचं एक टाइमचं जेवण म्हणजे वडापाव. हो अगदी. पण आता आपण अशा ठिकाणी जाणार आहे हा जिथे त्यांचा वडापाव तर फेमस आहेच हो पण त्यांचे भजीपाव वडापाव पेक्षा फेमस आहे. वा आणि साधं ठिकाण नाही बरं का अण्णा. हा तिथे हा सचिन तेंडुलकर, हा. रोहित शर्मा, बर राजसाहेब ठाकरे स्वतः हा आणि बरेच सेलिब्रिटी क्रिकेटर राजकारणी वडापाव खाऊन गेलेले आहेत. वा चालेल? आपण बी तिथं जाऊन वडापाव खाऊ. चला. त्यांच्या चटणीची एक खासियत आहे. वड्याची वेगळी टेस्ट लागतेच हो पण चटणीची पण एक वेगळी टेस्ट हो. आणलं बाबा. वा गरमागरम भजी. बटाटा भजीत का. बटाटा भजी असतात. बर बर बर. हे असं आहे ही आमच्याकडनं भजी. हा हा पाव हा घाला कसा गोंधळ घालायचा. चवदार आहे. भज्याला चव आहे. आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहे हा जिथे उत्तम रोल तर मिळतोच. हा. त्याला काही ठिकाणी फ्रँकी म्हणतात पण हा. इथे पावामध्ये बटर चिकन टाकून देतात. वा वा आपण बी फ्रँकी माणूस या आपल्या खायला बी तसंच पाहिजे. आता आपण खाऊयात मग. तर आता याच्यात ना अण्णा हा आधी चपाती ही, हा त्याच्यावरती अंड, बर त्याच्यावर किमा हा. चिकनचा, हा त्याच्यावरती चिकनचं स्टिक, बर मग सॉस हा आणि मग चीज टाकलेलं आहे त्याने. वा हे सगळं म्हणजे हे जेवण तुमच्या हातात असं दिलेलं आहे अख्खं. तयारच जेवण. घ्या आता. मजा आली बा. आरजे हा 2 दिवस जे खाल्लं ना मी हा
त्यात एक नंबर मजा आली. आता तुम्हाला याची पण छान मजा येईल. बर वा बरं झालं तू भेटण्यामुळे ही तरी मिळालं माझं. चल मजा आली. आरजे हा ती गोल रोल मधलं मजा दिली बरं का. हा ना असंच एखादं माहित नसणार मजा येईन असं काहीतरी चालणार. अण्णा, हा एक खूप छान पदार्थ आहे. आता असं म्हणता ना की हा. जैसा देश वैसा भेस, बरोबर. तसं आता मुंबईत आलो, मॉडर्न शहर, हो. मॉडर्न पदार्थ पण खाल्ले पाहिजे ना. बरोबर. वेगवेगळ्या बरोबर शहरांचे आहे. इथे लोक येतात, तर इथे एक पदार्थ मिळतो, मोमो. मोमो. मोमो आमच्यात बारकाल्या पोरांना मटण मऊ मऊ करून द्यावं लागतं खायला. तसं नाही, हा हे वेगळं मोमो. मोमो तुम्ही खाल ना हा. तर तुम्ही प्रेमात पडाल त्याच्यात. चल चार मला काय बघू आता मोमो. आपण खाऊ. ओ राम राम शेठ द्या आता यांनी बोलवले आम्हाला काय आहे मोमो बघू द्या. एकच जगा वेगवेगळे. हे वेगळे, हे पनीरचे, हा. हे चिकनचे. बर बर हे बघा कसे दिसत आहे तुम्हाला. दिसायला चांगले खाल्ल्याशिवाय मजा नाही. दिसण्यावर जात नाही मी. अरे वा, ह्याच्यात बुडवा, पांढऱ्याच्यात. दही काय नाही, मेवनीज आहे, मेवनीज. मेवणी. ह्याला पण मेवणी असते काय. मेवनीज. मेवणीच. हा काय तुमच्या भाषा असेल माहित नाही. मजा येते बरं का. खरंच मजा आली. मऊ मऊ पण वरून कडक आत मऊ आहे. मला सारखंच मजा आली. रोल जसा खाल्ला तसं. हाताना लेग गरम होते बघ. हा थोडी भूक आहे लाईट, हा पण ही गरम खायला नको. हा. काय देतो. आता एक स्पेशल तुमच्यासाठी हा कुल्फी आहे. बर बर बर. बरेच वर्षांपासून मुंबईमध्ये फेमस आहे, हा पण दादरकरांचा जीव की प्राण. अरे वा दिसायला तर भारी दिसते. मी बोललो ना तुम्हाला, हा एकाच कुल्फी मध्ये सगळे फ्लेवर, म्हणजे 10 वेगळ्या घ्यायची गरज नाही. हा मलाई पेढा बरोबर. कलाकंद कसा असतो हा तसं पण लागतंय. हा आईस्क्रीम सारखा पण फ्लेवर येतोय. थंड वाटते. हा. जीवाला मजा आली. पण गोड बी तेवढंच आहे, मलाईदार बी तेवढंच आहे आणि आणि- थंड बी तेवढे. आणि फळांचा फ्लेवर पण हो बरोबर आहे. फळांचे वेगवेगळे फ्लेवर आहेत बरं का. प्रत्येक पीसला वेगळा फ्लेवर आहे. हम्म. फिरून फिरून मजा आली का अण्णा. मजा आली. खाणं चांगलं मिळालं. तू भेटला ते बरं झाला. बरं आमचं सौभाग्य की तुमच्या सोबत आम्हाला थोडासा टाइम मिळाला आणि तुम्ही टाइम काढला, इथे मुंबईत आले आणि जीवाची मुंबई केली. मलाही आनंद वाटतो. तू नसता भेटला ना ते नेमक्या अज्ञात असणारी ठिकाणं मला माहित झाली नसती. हा. पण आता तुम्ही मुंबईतला फक्त एक भाग बघितलाय आणि आता तुम्हाला अजून खूप बघायचंय. तर कधी करताय पुढचा प्लॅन. आरजे आता सगळा महाराष्ट्र मला फिरायचं पडलाय. या वेळेस एवढंच बास. नक्की पुढची वेळेला येऊ आपण. नक्की. तोपर्यंत आपला जय महाराष्ट्र. ग्रामपंचायत राशीन, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर अशा ठिकाणी इतका मोठा बाजार भरतो आणि वेगवेगळ्या ठिकाणचे व्यापारी येतात. पर शेठ आम्ही असं ऐकलंय राशीनला फक्त बोकडच कापलं जातं. हो आपल्यात दमय बघा शेठ. काय सांगायचं किती गाव असं झाले. राम राम. अहो किती दिवसांनी भेटतोय आपण. हा